नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर चला आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन काय आहे हे दाखवते. तर अनया शाळेला जाण्यापासून ते परत येईपर्यंत माझं रुटीन काय असतं चला बघूया. तर आता मी जस्ट उठलोय. मी उठलो की अनया पण लगेच उठून जाते. तर मी माझ्या कामाला चालू केलं, तर अनया पण तिचे काम चालू केली. तिला उठल्या-उठल्या खेळायला लागतं आणि खेळणं कमी, तिचं असं चिमट्यांवर सोबत वगैरे असं खेळणं तिला आवडतं. तर आजचं वातावरण असं तुम्ही बघू शकता थोडं ढगाळ होतं. आता 2-3 दिवस झालं ऊन होतं. आता 2 दिवस झाले परत ढगाळ वातावरण, पावसाचं वातावरण चालू झालंय. तर मी फ्रेश वगैरे होऊन पहिला अनयाचा टिफिन बनवायला घेते. तर मी रात्रीच मसुऱ्याची मटकी भिजवली होती. तर त्याला इतकी नाही मोड आली, पण बऱ्यापैकी आली होती. मग म्हटलं चला ह्याचीच भाजी करू. मग मी आता भाजीची तयारी करायला लागलोय. कांदा वगैरे चिरून एकदमच घेते, नाश्त्याचा पण आणि भाजीचा पण. तर नाश्ता पण सकाळी बनवावा लागतो आणि यासाठी नाश्ता वेगळा आणि टिफिन वेगळा बनवावा लागतो. जे चपाती भाजी खाल्ली तर मग परत डब्यात पण तेच, मग घरी आल्यावर पण तेच. त्यामुळे मी नाश्ता वेगळा बनवतो आणि भाजी चपाती वेगळी बनवतो. तर आता मी पहिला भाजी फोडणी मारून घेतो. तर सिंपल मी जास्त मसाले वगैरे नाही घालत. कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता याचीच फोडणी देतो आणि आपली जी चटणी घरी बनवली असते तेच तडक्याला वापरतो. तर इकडे माझी भाजी तयार झाली आता. तर इकडे आता पोहे करून घेतो. तर आज पोहे बनवायचे होते मला आणि शेवाळ्याचं उपीट पाहिजे होतं अनयाला, पण मला ते खाऊ वाटत नव्हतं. त्यामुळे मी अनयाला म्हटलं, "आजच्या दिवस तू खा." मग मी पोहेच बनवले सगळ्यांसाठी. तर माझं काय झालंय, जेव्हापासून राहिले ना, तेव्हापासून मला ना म्हणजे एकदा पोहे आवडतात, एकदा ते शेवयाचं उपीट आवडतं. तर असे माझे क्रेव्हिंग्ज चालू आहेत. पोहे खाल्ल्यावर मला पहिला-पहिला त्रास होत होता. आता थोडंसं जाते. त्यामुळे मग पोहेच केले होते. इकडे भाजी पण माझी शिजून तयार आहे. आता बाकीची तयारी करून घेऊ. तर इकडे या दोघांचं बघू शकता तुम्ही काय चालू आहे. तर या दोघांचं असंच असतं. मला कधी-कधी वाटतं ना, की तिसऱ्याची गरजच नव्हती. हे दोघेच एकमेकांसाठी खूप आहेत. कारण इतकं दोघं एकमेकात म्हणजे भांडतात, प्रेम करतात, इतकं ह्या दोघांचं चाललेलं असते. मग सकाळी-सकाळी हाच म्हणजे ह्याला अनयाला अंघोळ घालतो आणि कधी-कधी जर मला टाईम नसेल, मी जेव्हा भाजी वगैरे बनवत असलो, तर मग हाच तिला आवरतो. बऱ्यापैकी मी आवरतो तिला, पण आज मी व्हिडिओच्या नादामध्ये जरा लेट झाला, त्यामुळे हा म्हटला मीच आवरून घेतो. तर दोघे एकसाथ अंघोळ करून मग आवरून पण घेतला ह्याचा. तर आज अनयाचा हा पीटी ड्रेस होता. तर आज पीटी होती अनयाच्या स्कूलमध्ये, त्यामुळे तर हा ड्रेस असतो गुरुवारचा. तर व्हिडिओ बनवायला लागले म्हणून हिची नाटकी अशी चालू झाली. काहीतरी करत असतेच. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. तर अनया पहिला नखरे करत होती, की मी पोहे सोडले असं-तसं म्हणून. आता इतकी बोलायला लागली ना, की मला समजत नाही, की ही माझी मुलगी आहे. कारण आम्ही दोघं पण असं नाही आहे इतकं बोलकं. तर अनया जास्तच बोलायला लागली. मग पोहे वगैरे खाल्ले. तर हे म्हणले, "दोघं दूध द्या." आता आम्ही म्हणजे तिघांनी पण चहा सोडलाय. आता चहा आम्ही बऱ्यापैकी घेतच नाही. जर मूड झाला तरच. तर मग ह्या दोघांना दूध दिलं. मला तर दूध पण जात नाहीये. त्यामुळे मी पितच नाही दूधसुद्धा केव्हा तरी. मग आता बाकीची तयारी झाली. मग आता फक्त डब्यासाठीच चपाती बनवायची होती मला. मी आणण्यासाठी फक्त एकच चपाती बनवतो तिच्या डब्यापुरती आणि नंतर दुपारी आल्यानंतर बाकीच्या उरलेल्या जेवणासाठी बनवतो. तर आज मी काय केलं आणण्यासाठीच फक्त कणिक मळली होती. कारण मला ना चपाती खाऊन आता म्हणजे असं पोट गच्च व्हायला लागलं. मग त्यामुळे मग तिच्यापुरती आता कणिक मळते आणि दुपारी आल्यानंतर भाकऱ्या करते. तर असं रुटीन चालू केलंय.
तर इकडे आण्याची एक चपाती तयार झाली. आता बऱ्यापैकी मला चपाती यायला लागली. नाहीतर मला पहिला चपातीसुद्धा येत नव्हती. आता थोडी फुलते चपाती. मग चपाती झाली. मग आता तिचा डब्बा पॅक करून घेतो, कारण टाईम झाला होता. आज व्हिडिओच्या नादामध्ये खूप सारी गडबड झाली माझी. तर मी आण्याला बऱ्यापैकी ना टिफिनमध्ये चपाती भाजीच देतो. जर कधी तर तिला जास्त जर नको असेल, तर मग असं नाश्ता वगैरे जो केला असेल तो देतो. बऱ्यापैकी चपाती भाजीच देतो, कारण मग घरी आलं की जेवायला नाही बघत. कारण तिथं जे खाऊन आलं ना त्याच्यावरच राहते. त्यामुळे मग कसं चपाती भाजी खाल्ली की बरं पडतं. त्यानंतर आता मी तिची बॅग भरून घेतली. आज इतकं माझं रुटीन बिघडलं होतं ना, की इतकी गडबड आणि काय. त्यानंतर मग आन्याचे केस विंचरून घेतले. आता आन्याला काय झालं, की मला तिला केस मोठे हवेत. त्यामुळे तिचे केस आता ती कटच करू देत नाहीये. मी म्हणत होते, की इतक्या लवकर केस नको मोठे करायला. पण ती म्हणते, की नाही मला मोठे केस पाहिजेत. मी वाढवणार तर नाहीये, पण थोडेफार असं म्हणते, की आता वाढवावे केस, कारण तिला आवडतात. खरं काय होतं, तिला जास्त म्हणजे हीट असल्यामुळे घाम भरपूर येतो तिला. त्यामुळे मग सारखे केस शाळा असल्यावर धुणं जमत नाही. त्यामुळे मग थोडा आता विचार चालू आहे कट करायचे. मग तयारी झाली तोवर जाताच्या टायमालाच पाऊस आला. त्यामुळे पटकन आणायला रेनकोट घालून घेतला. आज म्हणतात ना वेळात वेळ होतो, तसंच काहीसं चाललेलं. पटकन तिला रेनकोट घातला, पण पाऊस नेमका गेला, कारण थोडा झिरमाट आला. पण आला ते तुम्ही बघू शकता पूर्ण भिजून गेलं. जायच्या टायमिंगलाच बरोबर आला. पण हे म्हणले, की पुढं गेल्यावर पण होता पाऊस, थांबला नव्हता. बारीक होताच पाऊस. त्यामुळे आणि ह्या बारीक पावसात माणसाला त्रास देतो, म्हणजे ह्यानेच जास्त दुखणं येतं. तर हे दोघे गेले. आज बायसुद्धा नाही केला, कारण हा जास्त चिडलेला व्हिडिओमुळे. तर तुम्ही बघू शकता हे दोघे गेले आणि आता हा मला पसारा सगळा आवरायचा आहे. इतका सारा पसारा, तरी आज बऱ्यापैकी कमीच होता पसारा. आणि जास्त खेळणी नव्हती काढली आज, तिच्या घरामध्ये जी काही होती ती. तर ही कालची कपडे होती जी वाळ्या नव्हती. तर वातावरण बघू शकता पाऊस गेलेला आहे. मग म्हटलं पहिला कपडे धुवून घेऊ, कारण की आता काय झालंय, या वातावरणामुळे पाऊस येत जा राहतो आणि कपडे वाळत नाहीत, आणि कपडे नाही वाळले सरळ तर मग त्यातून मग वास यायला लागतो. त्यामुळे म्हटलं मी पहिला काय करते, ही दोघं गेली ना की पहिला कपडेच धुवून घेते. कधी-कधी ही दोघं असली आणि जर मी लवकर उठलो ना, तर पहिला मी कपडेच धुवायचं काम करतो. मला सगळे तेच म्हणतात, की "पहिला तू कपडेच धुते." मी म्हणते, "कारण वाळतच नाहीत. पूर्ण घरात सगळ्या मग कपडे घालायला लागतात. त्यापेक्षा पहिला कपडे धुवून घेतली की बरं पडतं. मग माझी काय लास्टला मी तेवढी पिळून टाकू शकते." तर मग पहिला कपडे धुवून घेतले आणि वाळत पण घातली. म्हणजे वाऱ्याने हडकली ना, आत टाकल्याला काहीच प्रश्न पडत नाही. कपडे झाले. आता म्हटलं आता गॅस आवरून घ्यावा, कारण मग परत मग नंतर कंटाळा येतो भांडी वगैरे घासायचा. आणि सगळं झाल्यानंतरच मग मी अंघोळीला जाते. कारण मग परत मला ना एकदा अंघोळ केली ना, काय माहिती मला म्हणजे आळसच जास्त येतं. म्हणजे ते लहान बाळाला कसं अंघोळ घातल्यावर झोप येते, तसं माझं म्हणजे आहे. त्यामुळे मी बऱ्यापैकी कामं आवरूनच शेवटला अंघोळ करते. तर भाजी वगैरे काढून घेतली आणि आता म्हटलं गॅस पुसून घ्यावा. कारण सकाळच्या गडबडीत खूप म्हणजे इतकं गडबडीतनं सगळं पसारा जास्तच होतो माझ्याकडून. आता गॅस पुसून घेतला. आता म्हटलं भांडी घासून घ्यावी, कारण नाश्त्याची भांडी आता आणायचं टिफिन वगैरे बनवलेली भांडी भरपूर पडली होती. आणि माझ्याकडून काय होतं, भांडी भरपूर पडतात. म्हणजे एक भांडं घेतलं ना, की 4 भांडे आणि एक्स्ट्राच बिनकामाचे पडतात, असं होतं माझ्याकडून. तर पहिला म्हटलं भांडी घासून घ्यावी. कारण की भांडी घासताना काय होतं, पूर्ण माझा ना ड्रेस ओलाच होतो. त्यामुळे मग पहिला भांडी घासून घेतली. तर बोलत-बोलत म्हणजे मम्मीला फोन करतच मी कामं करतो. पण आज व्हिडिओमुळे तोही फोन नाही करू शकले. पहिला म्हटलं कामं करून घ्यावी. आता भांडी वगैरे झाले. आता गॅस मस्त असं सिंक घासून घेतला. कारण की कितीही आपण रोज साफ केलं ना, तरी तेलकट असं होतंच भांड्यांमुळे. तर पहिला म्हटलं सिंक घासून घ्यावा. कारण दिवसातून मला वाटतं 2-3दा तरी गॅस पुसावाच लागतो. तर अशा पद्धतीने माझा गॅस तरी आता साफ झाला, भांडी वगैरे झाली. आता म्हटलं बेड आवरून घ्यावा. कारण काय होतं, ही दोघं ना अनया तर काय करते, बऱ्यापैकी ना तशीच सारखी वर जात राहते. तर माती लागतेच बेडशीटवर. तर 1-2 दिवसांनी बेडशीट धुवायलाच लागते. मग आज थोडं वातावरण खराब होतं, त्यामुळे म्हटलं आज राहू दे बेडशीट,
उद्या धुवून घेऊ. मग मी तसेच झाडून म्हणलं बेडशीट हातरून घेऊ. कारण मग ते चांगलं पण नाही ना वाटत तसं. बेड कोण आलं तर काय म्हणतील, की कसं असतं ह्यांचं घर. मग असं वाटतं ना, की आपली वस्तू जिथल्या तिथं असावी. सगळं नीटनेटकं असावं आणि मला तर हे लयच आवडतं. नीटनेटकेपणा जास्त आवडतो. तर आता म्हणलं बाकीचं सगळं काम झालंय आता झाडू मारून घेऊ. तर मी गॅलरीपासूनच सुरुवात करते. कारण गॅलरीत आणि बऱ्यापैकी खेळत असते. तर मग त्यामुळे मला गॅलरी पण स्वच्छ ठेवावी लागते आणि आम्ही पण कधीतरी संध्याकाळचं बसतो तिथं. मग आपलं स्वच्छ असलेलं कधीही चांगलं. तर मग पहिला गॅलरी झाडू मारून घेतला आणि माझी झाडं पण ह्यावेळी माझं लक्षच नाही आहे त्यामुळे थोडं सुकले आहेत झाडं. आता म्हणते त्यात थोडे धणे वगैरे लावावे. तर बघू मला कधी टाईम भेटतो. म्हणजे काहीच रुटीनच सरळ बसत नाही आहे. रोज काही ना काहीतरी वेगळंच दुखणं असतं. त्यामुळे माझी कामं भरपूर बऱ्यापैकी राहून घेतात. तर आता अनयाच्या घराची सफाई करून घेतो. कारण ते काय होते, ती काय करते, खायला वगैरे घेऊन कणी आत खेळत बसते, कधी-कधी खात बसते. मग बऱ्यापैकी सांडतं सगळं ते. मग त्यामुळे म्हटलं पहिला ते सफाई करून घेऊ. तर चटई पण मी हातरली आहे. तर ती चटई पहिला म्हटलं झाडून तिथलं सगळं खाली झाडून घ्यावं. कारण की एक दिवस काय झालं, तर असंच मी एक दिवस झाडू नाही मारला, तर तिथे किरकिरा जाऊन बसला होता. त्यामुळे मी रोजच्या रोज तिथली सफाई करते आणि ती चटई उन्हाला टाकली जरा हवेला. ऊन तर काय नव्हतं, म्हटलं हवेला तरी टाकू थोडंसं. हवा लागली तर चांगलंच आहे. झाडू मारून झाला, आता म्हटलं फरशी बसून घेऊ. तर मी आता 4था महिना लागल्यापासून परत फरशी बसूनच पुसायला लागलोय. कारण हा एक चांगला व्यायाम आहे नॉर्मल डिलिव्हरीसाठी. मी पहिले 3 महिने थोडं काळजी घेतली. पोछानेच फरशी पुसत होतो. पण आता जसं 4था महिना लागला तेव्हापासून मग आता मी बसूनच फरशी पुसायला लागलो. जर तुम्हालाही नॉर्मल डिलिव्हरीसाठी काही करायची गरज म्हणजे वाटत असेल, तर तुम्ही नक्की हा व्यायाम करू शकता. कारण मी फर्स्ट टाईम हेच केलं होतं. पूर्ण 9 महिने मी अशी बसूनच फरशी पुसली होती. त्यामुळे मला खरंच खूप फायदा झाला होता. फरशी वगैरे पुसून झाली, सगळं काम झालं. आता मी अंघोळ केली आणि आता पहिला मी दारात रांगोळी काढून घेतो. तर इथे ना जास्त स्पेस नाही आहे, त्यामुळे मी रांगोळी नाही जास्त मोठी काढत. फक्त उंबऱ्यावरच साईडला काढते. कारण मध्ये पण मी पूर्ण उंबऱ्याभर काढत होतो रांगोळी. पण मुलं काय करतात, पूर्ण त्याच्यावर पाय देतात आणि आपण देवाचं वगैरे लिहिलेलं असतं, ते पाय दिलेलं चांगलं नाही. मग त्यामुळे मी काय करते आता फक्त साईडलाच रांगोळी काढते उंबऱ्यावर. तर मी पहिला काढत होते मध्ये रांगोळी, पण मुलांमुळे आता बंदच केले रांगोळी काढणं. मुलं लाथ वगैरे मारतात, कधी-कधी ते खातात सुद्धा. त्यामुळे ह्या गोष्टी आता बंद केल्या. साईडलाच तेवढीच रांगोळी काढते आणि त्यानंतर आता माझं सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं काम, मी देवपूजा करून घेतो. आज गुरुवार पण आहे, स्वामींचा वार आहे, श्री स्वामी समर्थ. तर असं काहीसं आहे माझं हे रुटीन. पहिला पूजा करून घेते. तर मी देव वरतीच मांडलेत बऱ्यापैकी. कारण अनया अजूनही मस्ती करते देवांसोबत. कधी-कधी ते घेते खेळायला, त्यामुळे मी वरतीच देव मांडले. तर पूजा झाली माझी. तर पूजा झाली ना, सगळं काम झाल्यासारखं वाटतं. म्हणजे एक म्हणतात ना, पूर्णता आल्यासारखी वाटते. सगळं फ्रेश वाटतं घरामध्ये. एक वेगळीच म्हणजे ते एक पॉझिटिव्ह एनर्जी जी येते ना, ते घरामध्ये खूप वेगळी वाटते. पूजा झाली, त्यानंतर मी शिवाजी महाराजांना पण दिवा आरती करते. तर तोवर झाला टाईम. अनया आणि तिचे पप्पा तिला घेऊन आले. तर आज अनयाची तब्येत थोडी बिघडली होती, त्यामुळे ती जरा शांत होती. सकाळी जाताना तर चांगली होती. अचानक तिला काय झालं काय माहिती? तिच्या पोटात दुखायला लागलं, त्यामुळे थोडी मुसमुसल्यासारखी होती. तिला माझ्याशी बोलायचं होतं, त्यामुळे मॅमनी तिला फोन नाही करू दिला. त्यामुळे थोडी चिडली होती. मग हे आले दोघंजण, तर म्हटलं आता भाकऱ्या टाकून देऊ. भाजी तर काही सकाळीच बनली होती. तर मी ना असं ओट्यावर बसूनच भाकरी करतोय, जेवण वगैरे. भाजी तर असं उभारून फोडणी मारतोय, पण भाकरी जर 4-5 करायच्या असल्या ना, मी बसूनच करते. कारण मला नाही जास्त उभारं होत आता. आणि मग गाण्याचं पोट दुखत होतं. मग तिला मी थोडं ओव्याचं आणि पुदिन्याचं पाणी करून दिलं. त्यामुळे थोडा तिला आराम पडला.
आणि झालं आमचं सगळं काम वगैरे आणि आता आम्ही तिघांनी मिळून जेवण केलं. तर आम्ही बऱ्यापैकी एकाच ताटात जेवतो. तर असं काहीसं आहे माझं रुटीन आणि याला शाळेला घालवण्यापासून ते ती परत येईपर्यंत. आज आणायची तब्येत बिघडल्यामुळे थोडी ती शांत आहे, समजून घ्या. तर असं काहीसं आहे हे माझं रुटीन. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. धन्यवाद.